काही दिवसांपूर्वी नीटचा एक पेपर फुटला होता आणि त्यानंतर दिल्लीमध्ये अभिजित दिपके त्यांची CJP पार्टी सोनम वांगचुक यांनी एक मोठं विशाल असं जन आंदोलन उभारलं आणि या परीक्षेनंतर सगळ्या आंदोलनानंतर शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता आणि या आंदोलनाचे देशभर आपल्याला पडसाद पाहायला मिळाले. हे सगळं झाल्यानंतर आता देशभरामध्ये अनेक ठिकाणी पेपर फुटी होत असल्याचं समोर येतंय, वारंवार समोर येतंय. मेहनत करून कुठेतरी आपल्याला आपल्याला जॉब मिळेल, सरकारी नोकरी मिळेल यासाठी प्रयत्न करताना दिसतात. मात्र नुकताच अन्न व औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षक या पदासाठी MPSCच्या वतीनं एक परीक्षा घेण्यात आली होती आणि आता त्यातला देखील पेपर फुटला असल्याचं समोर आलेलं आहे. यातील काही आरोपींना चौकशीसाठी ताब्यात देखील घेण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणानंतर MPSCची जी स्वतःची एक गरिमा होती, तर त्या गरिमा किंवा त्याची एक प्रतिष्ठा जी होती, त्या प्रतिष्ठेला देखील एक प्रचंड मोठा धक्का बसला आहे. आणि या धक्क्यानंतर जे पुण्यामध्ये लायब्ररीमध्ये सर्वसामान्य जे विद्यार्थी आहेत ते अभ्यास करतायत, दिवसरात्र अभ्यास करतायत आणि एक जॉब मिळवण्यासाठी, सरकारी नोकरी मिळवण्यासाठी, सरकारी अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करतायत, त्यांना देखील याचा एक मोठा धक्का बसलेला आहे. आणि आज आपण काही विद्यार्थ्यांशी संवाद साधतोय, त्यांना काय वाटतंय ते. मित्रा, काय नाव तुझं? माझं नाव माधव धर्मे सर. कुठून आहेस? मी परभणीचा आहे. परभणीचा. काय करतात घरचे? घरची शेती वगैरे करतात. इथं कधीपासून अभ्यास इथं मी 2022 पासून आहे. बरं, आता आपण जर बघितलं तर MPSC ही एक स्वायत्त आणि एक अतिशय प्रभावी अशी परीक्षा घेणारी एक ऑथॉरिटी आहे. परंतु आता त्यांच्याकडनं सुद्धा जी परीक्षा घेण्यात आली होती, आता त्यांचाच पेपर फुटल्याचं समोर आलं. सर हे असं झालं की आता आम्ही सगळे आंदोलन केले किंवा सगळे आम्ही आंदोलन यासाठी केले की ज्या सरळ सेवावर होत्या त्यांच्यावर आमचा त्या प्रायव्हेट कंपन्यांवर विश्वास नव्हता. आम्ही आंदोलन केलं की आमची सगळ्या एक्झाम MPSCनं कंडक्ट कराव्या. पण आता MPSCचेच पेपर फुटायला लागले आणि ते असं MPSCच्या ऑफिस बाहेर नाही, अप्पर सचिव अटक झालाय सर. बरोबर. अप्पर सचिव लेवलचे अधिकारी त्याच्यात आहेत, ASO आहेत. तर मग आम्ही विश्वास कोणावर ठेवायचा सर? नुसतं अभ्यासच करत राहायचं का? तुमच्यासाठी हा किती धक्कादायक आहे प्रकार? आमच्यासाठी कारण इतर थर्ड पार्टी जर कोणी परीक्षा घेतली असती एखाद्या दुसऱ्या संस्थेनं तर एक वेगळा विषय होता. पण आता इथं जर MPSC मधीलच जर क्लर्क वगैरे ह्यात इन्व्हॉल्ड असतील तर हा किती मोठा खूप मोठा धक्का आहे सर. आता आमच्यावर असं प्रश्नचिन्ह निर्माण झाले, ह्या अगोदरची एक्झाम कोणत्या हेतूवर पारदर्शक झाल्या असतील हे सुद्धा वाटतंय. म्हणजे अगोदरच्या एक्झाम 24च्या किंवा आधीच्या त्या एक्झाम मध्ये देखील अशी हेराफेरी झाली असते? 100% शक्यता आहे. कारण एवढा मोठा ग्रुप B चा पेपर फुटू शकतो इन्स्पेक्टरचा. आणि आता येणाऱ्या एक्झाम बी कोणत्या ह्यानं पारदर्शक होतील का? कसा विश्वास ठेवायचा आम्ही त्या गोष्टीवर? काय असं तुम्ही अगोदर परीक्षा दिली असं आता तुला असं वाटतंय का की आपल्या बाबत सुद्धा असं झालं असण्याची शक्यता याच्या अगोदर? हो, असं वाटू शकते सर. बरं. आता 2022चा एक रिझल्ट होता सर, म्हणजे प्रीचा कट ऑफ होता, त्याला 2 महिने लेट झालं होतं. कारण ते म्हणत होते की ते पेपर पण थोडं फुटण्याची शक्यता असेल, कारण बीड जिल्ह्यामध्येच काहीतरी झाला होता असं म्हणा. आणि 1997 मध्ये ज्यावेळेस पेपर फुटला होता ना, त्यावेळेस काय अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला, परत त्यांना अटक पण झाली होती. आता पण तसंच झालं पाहिजे, अध्यक्ष आणि सचिवांनी राजीनामा दिला पाहिजे आणि जे पुढचे परीक्षा आहेत ना एकदम कठोर, एकदम स्ट्रिक्ट झाले पाहिजे. पण अजून तर तसा राजीनाम्याचं वगैरे हालचाली दिसत नाही. पण दिलं पाहिजे सर, कारण मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे सर. तुमच्या अपेक्षांना कुठेतरी धक्का बसला? हो सर, 100% बसलेला आहे. तू काय करतो? कुठला आहेस तू? मी नांदेड जिल्हा आहे सर, नांदेड खेड जिल्हा. तालुका आहे. अच्छा, काय करतात घरचे? शेतीच करतात सर. शेतीच करतात. मग आता इथं किती तास अभ्यास करतो? आता बघा सर, मी सकाळ 7ला लायब्ररीला येतो, रात्री 11ला जातो सर. बरं, हा, म्हणजे टोटल किती तास झाले? समजा 10-12 तास रोज अभ्यास करतो. बरं. आणि आता हे जे असतात हे मोठ्या बापाची पोरं आहेत आणि हे मुळात ह्यात पालक पण इन्व्हॉल्ड हो, दिसतात. बरोबर आहे. हा, म्हणजे आता कदाचित तुमच्याकडे पैसे नसतील. हो, बरोबर आहे सर. तर तुम्हाला अशी काय विचारणा वगैरे झाली का, पैसे पेपर पाहिजे का वगैरे असं काय? नाही सर, आमच्यापर्यंत आलेच नाही. तेवढी मोठी नाही आपण. ते मोठ्या द्या यांना काय म्हणणं आहे तुझं? सर, माझं म्हणणं आहे याच्यावर SIT चौकशी नेमली पाहिजे आणि त्यांची माहितानं मुळापासून चौकशी केली पाहिजे. आणि जे कोणी दोषी आहेत त्यांना माहितानं सरळ जेलात टाकले पाहिजे. जसे 1997ला अध्यक्षाला माहितानं चौकशी करून त्यांनी त्याच्यावर आरोप सिद्ध झाले, त्याच्यामुळे त्यांना माहिती जेलात टाकले होते. तशी ऍक्शन जर चांगल्या पद्धतीने घेतली तर याच्यानंतर होणाऱ्या पेपर पारदर्शक होईल आणि त्याच्यावर म्हणजे मुलं सुद्धा विश्वासानं अभ्यास करून आणि चांगल्या पद्धतीने हे समजा नियोजन होईल. तुम्हाला जेव्हा हे पहिल्यांदा कळालं की अरे MPSCचा पेपर फुटलाय, काय वाटलं मग तुम्हाला पहिल्यांदा? जेव्हा तुमची रिॲक्शन काय होती? तुम्हाला विश्वास होता का फुटेल असं? आतापर्यंत विश्वास होता, कारण माझा जन्म 98 असल्यामुळे सध्या तुम्हाला काय माहित नव्हतं. पण ज्या वेळेस आता ते या प्रकरण बाहेर आलं तर आजपर्यंत आम्ही मेहनतीने अभ्यास करतो.
तर पण आता असं वाटायला लागलं की आम्ही आता आमची 25 तलाठी आहे तर त्यावेळेस तर सर 12 की 15 फॉर्म आले तर एवढं सरकार नियोजन कसं करत कारण तर आता DI चा पेपर सर टेक्निकलचा असते कमी मुलं होते सर त्यांचा पेपर सुद्धा फुटला समजा आता म्हणजे मेनला म्हणजे स्पेसिफिक सेंटर 7 असे विभाग तरावर तर आता याला तर 13 लाख मुलं म्हणल्यावर सेंटर खूप दूर दूर दिन ना तर मग तिचं तर कशी पारदर्शकता होईल तर आम्हाला आतापासून भीती वाटत आहे कधी कधी आमच्या मनात अशी शंका यायला लागली की आम्ही आता सर्व सोडून जावं कारण आता 13 लाख कसं काय नियोजन करणार सरकार आता हे 5-6 हजार मुलाचं नियोजन नाही करू शकत ते 13 लाख कसं काय नियोजन करणार बरोबर. आणि याच्यात सुद्धा फ्रॉडपणा झाला तर मग आमच्या सरकार काय करावं त्यात अजून ऑनलाईनचं आलं होतं मध्ये. ऑनलाईनचं आलं सर बरोबर ना, ऑनलाईनचं आलं होतं मध्ये. सर आता हा, द्या बोला बोला. एवढे दिवस सर्व म्हणजे जे सरसेवा एक्झाम होत्या त्याच्यामध्ये फ्रॉड होते म्हणून आम्ही एवढे दिवस आंदोलन उपोषण केले की बाबा सर्व एक्झाम एमपीसी कडे जाव्यात आणि एमपीसीचा जर आता पेपर फुटला तर आम्ही करायचं काय हा ऑप्शन म्हणजे आमच्याकडे निर्माण होतोय आणि त्याच्यामध्ये बघायला गेलं तर विद्यार्थ्यांचं भीतीचं वातावरण आहे गोरगरीब विद्यार्थी गावाकडे येऊन अभ्यास करतात रात्रंदिवस मेहनत करतात एक सगळं गोळा करून ते इथं अभ्यास करतात आणि हे जर एमपीसीचा पेपर फुटला तर खूप मोठी जेवढी शोकांतिका आहे आणि जेवढी ह्याच्यात इन्व्हॉल्व्ह आहेत तेवढी त्यांची कठोर चौकशी करून त्यांना सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे आता आणि याच्यात काय आहे की फक्त हे पालक किंवा कोणी अधिकारी असंच नाही, राजकीय देखील आरोप प्रत्यारोप. तुम्हाला ह्याच्यामध्ये राजकीय इन्व्हॉल्वमेंट असेल असं तुम्हाला वाटतंय? राजकीय आता एवढा मोठा एमपीसीचा घोळ झालाय म्हणजे असू शकते कारण काही जणांची नावं मी ऐकले कोण पीए कोण काय काय होते हा. तर त्यांची बी फॅमिलीतले कोणतरी होते असं ऐकलेत आम्ही नाव हम्म. त्यामुळे राजकीय एवढं मोठी गोष्ट होणे म्हणजे त्याच्यात काहीतरी असू शकते राजकीय बरं, असल्याशिवाय होत आता शकत नाही. जेवढं दिसतंय त्याच्यापेक्षा हे प्रकरण किती मोठं असू शकतं असं तुला वाटतं? मोठा असू शकते ह्याच्या अगोदरचे बी काय पेपर अगोदर थोडीफार चर्चा येत होती की ह्याच्या अगोदरचे काय पेपर म्हणजे 90 काय ठिकाणी एक सेंटर होतं कुठेतरी त्या ह्याच्यामधले बरेच विद्यार्थी 90+ मार्क होते आणि थोडे दिवस पेपर पुढे गेला होता अशा बऱ्याच अगोदर घटना घडल्या पण एवढं काय वाटत नव्हतं त्यावेळेस. आणखी काही विद्यार्थी या ठिकाणी परीक्षार्थी आहेत जे अभ्यास करतायत. आता आपण बघू शकता त्यांचा जेवणाचा टाइम आहे परंतु सगळे ते मिळून अभ्यास करतायत. आता हे काल सगळ्यांना समजलं नेमकं काय झालंय ते. तुम्हाला स्वतःला काय वाटतं हे सगळं पेपर फुटी बघून? कारण एमपीएससी ही आतापर्यंत सगळ्यांचा विश्वास होता, अनेक परीक्षा तिकडे वर्ग करण्यात आल्या. आता तिथूनच जर पेपर फुटत असेल तर ह्याकडे सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? आता ज्या संविधानिक दृष्ट्या ज्या आयोगावरती जी जबाबदारी टाकल्या जी स्वायत्त आयोग आहे आणि त्याच जर आयोगावरती जबाबदारी टाकली असेल आणि तोच जर आयोग ह्या गोष्टींमध्ये कमी पडत असेल तर मग आता मुलांच्या मनात संभ्रम निर्माण झालाय की अभ्यास करावा की पैशाचे जुळणे करावे. तुमचं काय बॅकग्राऊंड, कुठून आहात तुम्ही? काय आम्ही सांगलीवरून आले. बरं, काय करतात घरचे? घरची शेतीच करतो. बरं, आणि इथं कधीपासून आहे? इथं आता 1-1.5 वर्ष झाली. कोणत्या परीक्षेची तयारी करताय? एमपीएससी राज्यसेवेचा. आणि बरं, आता ही परीक्षा जरी तुमच्याशी संबंधित नसली अगोदर, नाही सर, आमच्याशी हा, संबंधित तरी- नसली पण तरी- आयोग आमच्याशी हा, संबंधित आहे yes, ना. yes. आयोगामध्ये ती गोष्टी घडल्या बरोबर. आणि मला वाटतं की फक्त ही एका गोष्टीमुळे ही गोष्ट पुढे आली पण ह्याच्या पाठीमाग आता राज्यसेवा 2024 की कट ऑफ गगनाला भिडलेत. 10 वर्षामध्ये एवढा कट ऑफ लागला नव्हता, 500च्या वर कट ऑफ लागलाय. मला वाटते की ह्याच्या अगोदरच्या पण एक्झाम ज्या झाल्यात ना त्याच्यावरती पण सखोल चौकशी झाली पाहिजे. एक मिनिट, थोडं मागं जा. आता आपण इथे सगळे एवढा वेळ झाला चर्चा करतोय, मला सांगा याच्या अगोदरच्या सुद्धा परीक्षांमध्ये घोळ झाले असतील असं किती जणांना वाटतं? सगळ्यांचं म्हणणं आहे, सगळ्यांना. बरं, मला सांगा की आता काही अधिकारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व दिसत आहेत, काही पालक इन्व्हॉल्व दिसत आहेत, ह्याची व्याप्ती किती मोठी असेल असं तुम्हाला वाटतं? सर ह्याची व्याप्ती जे पैसेवान आहेत ना तिथपर्यंत व्याप्ती असणार आहे. तुम्हाला नाही का झालं विचारणं तुम्हाला पाहिजे का पेपर नाही वगैरे सर, असं? हे कसं आहे वरच्या लेवलला हाय लेवलला चालतंय ना, आमच्यापर्यंत येणारच नाही कारण की आमच्याकडे पैसे असतात, आम्ही फक्त अभ्यासच करू शकतो. बरं, काय कशी मेहनत काय करता तुम्ही सांगा सर बरं. मेहनत म्हणजे सकाळपासूनची मेहनत असते सर, इथं बसलेलं असते सगळेजणच असतात, सगळ्यांची मेहनत असते. एखाद्याचं म्हणजे वेळ तो दिवस यासाठी वेळ लागत असतोय पण जर वरती जर तुम्ही एमपीसी सारख्या आम्ही गेले आंदोलन करून जर सरळ सेवा वगैरे एमपीसी कडे देत असेल आणि एमपीसी मध्ये जर असले प्रकार घडत असतील तर म्हणजे ही लाज वाटण्यासारखी पण गोष्ट आता आहे, सर. अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी होते, त्यांची पण चौकशी करा अशी मागणी होती. पण हा प्रॉब्लेम सुटणार आहे का त्या? सर ही राजीनाम्याची मागणी याच्या अगोदर त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता, स्वतः द्यायला लाज पाहिजे. एक वाटून. नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी नाही ती नाही, गोष्ट लाज वाटून. हा म्हणजे त्यांनी ती गोष्ट करायला पाहिजे होती पण अजून मुलांनी मागणी करून पण त्यांनी दिलं नसेल तर मग
आता काय आपण करू? आपण बघितलं, तर- मी सुरुवातीलाच बोललो की नीटचा जो पेपर फुटला त्यानंतर अनेक दिवस सीजेपीला देशभर आंदोलनं झाली आणि त्यानंतर 20-22 दिवसानंतर राजीनामा देण्यात आला. बरोबर. मग अशा एवढं वेटीला का धरलं जातं, किंवा जर का तुम्हाला दिसतंय प्राथमिक दृष्ट्या की यांच्याकडनं कारभार चुकीचा झालेला आहे, तर राजीनामा घेण्यासाठी एवढा वेळ का घेतला जातो? राजीनामा ह्याच्यासाठी आता ते पॉलिटिकल त्यांचं असतील, त्यांची Okay. काही तत्व वगैरे असतील त्यानुसार ते करत बरोबर. असतील. पण त्यांनी त्यावेळेस वेळ घ्यायला नाही पाहिजे होता. फक्त ती नीट एक्झाम, फक्त ती फेसला फक्त नीट होतं, त्याच्या मागे सगळ्या गोष्टी होत्या, सगळे पेपर लीकचे होतं. फक्त नीट फक्त एक फेस चेहरा म्हणून तिथं दिल्लीमध्ये तो फक्त बरं. पुढे आलता. आता आणि आता सगळ्या राज्यामध्ये असेल. आणि मला वाटत नव्हतं की आम्हाला वाटत होतं की एमपीसी पारदर्शकता आहे आणि कुणीही टेलिग्रामला सुद्धा कुणी चुकीचं न्यूज देत नव्हतं की भीती वाटत होती की जर चुकीचं असेल तर एमपीसी कशी बरोबर नाही. बरोबर. पण आता जर एमपीसी मध्ये तशा आता गोष्टी तुमचा घडत ट्रस्ट असेल तर- तसा नाही, विश्वासाला तडा गेला. तडा गेला सर. आता 12 लाख फॉर्म आलेत, 12 लाख पोरांनी काय करावं आता काय होईल? सर? तुम्हाला आता काय- वाटतंय का पारदर्शकता राहिली? नाही सर, वाटत राहील का नव्हे सर, पारदर्शकतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण बरोबर, झालेलेच बरोबर. आहेत. बरं, आता हे सगळे बातम्या ज्या आहेत, आता ह्या सगळ्या तुमच्या घरी पण पोहोचलेच असतील ना? आता घरचे काय म्हणतात? सर रात्री सासूबाईंचा फोन आलता, सकाळी जाऊबाईंचा फोन आलता. म्हणे कसं की- करायचं आता? हा, कसं करायचं आता काय जणांच्या घरनं फोन आला असेल की कितीची जुळणी करायची आहे म्हणून, असं पण आलं असेल बापरे. लोकांना. कारण की तुम्ही पैशावरती पोस्ट विकत असाल तर चुकीचं आहे ना ह्या गोष्टी. बरोबर. आता तुमचं काय म्हणणं आहे? जरा माईक द्या. बोला. काय नाही, तेच ट्रान्सपरन्सी राहायला पाहिजे. हा. तेच म्हणणं आहे. आणि मेन फक्त मंत्रीच नाही तर जे एजन्सी कंडक्ट करून राहिली नाही का एक्झाम, फक्त आपण कसं फक्त मंत्र्यावर करून राहिलो ना आरोप, पण जे ऍक्च्युअल एक्झाम घेऊन राहिले त्यांच्यावर पण नाही का हे केलं पाहिजे. पुण्यापर्यंत ह्याची व्याप्ती असेल का? आता तिकडे नंदुरबारचे वगैरे ते अटक केलेले, ताब्यात घेतलेले लोक आहेत. पुण्यामध्ये याचं असेल का? लोन आलेला असेल? लोन हा, कशासाठी? म्हणजे हे अशा पद्धतीनं पेपरसाठी काय घोटाळे इकडे पण झालेले असू शकतात का? पुण्यापर्यंत आला असेल? पॉसिबिलिटी कारण आहे पुण्यामध्ये- सर, शक्यता तर राहू शकते. बरं जे ज्यांच्याकडे पैसे आहेत ते करू बरं. शकतात. आता सगळे प्रॉब्लेम बद्दल बोलले, सोल्युशन बद्दल काय सांगू शकतो का? ह्याच्यात काय करायला पाहिजे सुधारणा? कारण आता एमपीएससी कडूनच कुठलाय पेपर. हा, बोला दोघं बोला. Solution आधी म्हणजे तू कसं- सांग मग ते सांग. कारवाई कठोर कारवाई, निष्पक्ष, कठोर कारवाई, निष्पक्ष. आणि मुंडे सारखे वगैरे नाही का, सरांसारखे, त्यांच्यासारख्या अध्यक्षांची गरज आहे खूप. बरं, त्यांच्यासारखे तुमचं काय म्हणणं आहे? माझं तेच म्हणणं आहे की सगळ्यात महत्वाचं सर अकाउंटेबिलिटी यांची राहिली पाहिजे. आता आम्ही 3-3, 4-4 वर्ष इथे, आता आम्ही मुलं असून इथे राहतोय, तर आम्हाला माहिती आहे किती त्रास आम्ही फेस करतो. आणि हे साधं वर्षभर आम्ही पेपर अभ्यास केल्यावरती माहिती पडत आहे पेपर फुटत आहे. 2-2 वर्षात हे लोक पूर्ण पेपर पॅटर्न चेंज करतायत. आता राज्यसेवेचा हा तर एक मुद्दा आहे. सोबत मला एक सांगायचं वाटलं की आता राज्यसेवेचा आम्ही शिफ्ट झालो ऑब्जेक्टिव्ह वरून सब्जेक्टिव्ह. आता सब्जेक्टिव्हचा अभ्यास केल्यावरती आता हे लोक म्हणतात की आता समिती बसवली आणि ऑब्जेक्टिव्ह करते. तर सर पूर्ण 2-2, 3-3 वर्ष घालवायची आम्ही, आणि त्यानंतर आम्हाला माहिती व्हायचं की हे पॅटर्नच चेंज होणार आहे. तर आम्ही काय करायचं? म्हणजे इतके वर्ष अभ्यास करून असं वेळेवरती सगळं हे साधं नाहीये. हे साधं नाहीये. डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करणं इतकं साधं नाहीये एका वेळेस. बरं, तुला असं वाटतं की ह्याची व्याप्ती जेवढी दिसते तेवढी नाही, खूप मोठी खूप असू मोठी. शकते? आणि हे जे तुम्ही म्हणाले की पुण्यापर्यंत असेल का, जर नीटचा पेपर फुटू शकतो इथे. हा, म्हणूनच आता तर पुण्यामध्ये तर एवढे विद्यार्थी 100% आहेत असणार. अभ्यास करणारे, तयारी करणारे. दिल्ली, बरोबर. बरं, द्या. तर आपण बघतोय की हे सगळे ग्रामीण भागातून आलेले, बीडवरनं आलेले आहेत, परभणीवरनं, सांगली, असे ग्रामीण भागातून आलेले आणि शेतकरी परिवारातले. कोणा बोलायचं आहे अजून? हा, बोला. मला एकच म्हणायचं की आता आपण जे सोल्युशन म्हणतोय, आता महाराष्ट्र शासनाने संसद आपल्या विधानसभेमध्ये कायदा केलाय, केंद्र सरकारने बी कायदा केलाय. बरोबर. कायदे करून उपयोग नाही सर, याची अंमलबजावणी झाली पाहिजे. अच्छा, अंमलबजावणी करून ते जे दिसायला याच्यात- पाहिजे ते. हा, Actually दिसायला पाहिजे, दिसायला ऍक्च्युली दिसायला पाहिजे. आणि जे ह्याच्यात इन्व्हॉल्व आहेत सगळे, मुळापासून ते वर म्हणजे कोणी किती असेल, मोठा असो, कोणी त्या असेल. सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे, तरच हे होईल. कारण पुढचा नेक्स्ट फोडणारा भील की बाबा ते असं झालंय त्याचं, तर आपल्यासोबत बी असं होऊ शकल. नुसतं कायदे करून नाही चालणार सर, याची अंमलबजावणी बी झाली पाहिजे आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे. बस बरं. एवढंच म्हणायचं. तर कारण की बरं, बोला. या इकडे. कठोर शिक्षा पण नाही, कारण की फक्त निलंबित करून परत पुन्हा त्यांना नाही, join केलं निलंबित जातं. करून निलंबित हा काय त्याचा काही पर्याय अर्थ नाही. सर. बरोबर. तुम्ही पेपर फुटीमध्ये तुम्ही बरोबर. सहभागी असाल ना, तर तुमच्या पूर्ण फॅमिलीला पूर्ण तुम्ही बॅन केलं पाहिजे पुढे सरकारी नोकरी देण्यासाठी. बरोबर. तुमचा मुलगा असेल, मुलगी असेल, तुम्ही असाल, पण पूर्ण आता इथं family ला ban पालकच केलं पाहिजे. इन्व्हॉल्ड आहेत. मग पालकाच्या पूर्ण पालकाला पूर्ण त्यांची फॅमिली त्यांच्यावरती बॅन केलं पाहिजे. पुढे सरकारी नोकरीसाठी तुम्ही कायमचं अपात्र म्हणून. बरोबर.
तर आपण बघतोय की सगळे ग्रामीण भागातनं आलेले शेतकरी कुटुंबातली सर्वसामान्य मुलं आहेत. 11-11, 12-12, काही लोक 15-15 तास अभ्यास करतात आणि ज्यावेळेस परीक्षा देतात आणि परीक्षा दिल्यानंतर त्यांना समजतं की आपला पेपरच फुटलाय, तर ही त्यांच्या बोलण्यातनं जी निराशा दिसते, हताशा दिसते, याचा कुठेतरी सरकारनं गांभीर्यानं विचार केला पाहिजे. ज्यांनी कोणी हे पाप केलेला आहे किंवा हा गुन्हा केलेला आहे या सगळ्यांवरती कठोर कारवाई करायला पाहिजेत, अशी सगळ्यांची मागणी आहे. त्या प्रकरणात पुढे काय होतं.